सचिन सालवे। पहली गेंद बिंदी गेंद है, अच्छा स्टार्ट। बाउंसर डाला गया, एक बार फिर बढ़िया तरीके से आउंसर की तरफ खेलते हुए घूमकर गेंद को खेल दिया बाउंड्री के बाहर। सुशांत यादव के बल्ले से पहला चौका। The first boundary for Sushant Yadav is on mark with a beautiful boundary. ये जो मैच है जिसमें एसजे टाइगर्स अंबिका की तगड़ी टीम है, मैंने एक लाइन फिलहाल की थी सुबह के सत्र में प्रशांत भाव मालस्क स्पोर्ट के बारे में। के बाहर गेंद हवा में है, गैप में जाती भी। थर्ड मैन बॉल लेने के बाद 4 रन। सुशांत यादव पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, इस वक्त थोड़ा शरीर से दूर खेलते हुए बल्ले के ऊपर अच्छी तरह से गेंद नहीं चढ़ी है। खिलाड़ी है गली की तरफ, खिलाड़ी है फ्लाइंग स्वीपर, लेकिन गेंद गैप में जाते भाग्य का साथ मिला। ये अच्छी गेंद थी सचिन सालवे द्वारा। रन संख्या कुल मिलाकर आप स्कोर देख सकते हैं इस वक्त 8 रन ऐसे अंबिका टाइगर्स। फर्स्ट ऑन प्रोग्रेस, पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। पावर प्ले ऑन, P1 आप देख रहे हैं। इस ओवर की अगली गेंद सचिन सालवे द्वारा। क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया, गेंद अंदर की तरफ लेके आए, पॉइंट की तरफ खेलना चाहते थे और फ्लाइंग स्लिप पर बहुत अच्छा कैच। ये काबिलियत थे सचिन सालवे की, बैकफुट पर खेलने के लिए मजबूर किया सुशांत यादव को और उछाल था इस गेंद के ऊपर। सत्य पर एक बार फिर आप अच्छी ठिकाने में गेंदबाजी करते हैं तो थोड़ी सी मदद भी मिल रही है। पहले विकेट का पतन और अंबिका के शेर टाइगर सुशांत यादव थोड़ा सा निराश मन के साथ वापस आते हुए ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिला रहे हैं गेंदबाज सचिन सालवे। पहला ब्रेक थ्रू। राहुल सहित मैदान के अंदर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है, महान बल्लेबाजों का नंबर है। जिम्मेदारी बहुत बड़ी है। मैदान के अंदर मंत्रणा जारी। एसपी ग्रुप की टीम की बात करें तो ये भी कमाल का प्रदर्शन करते हुए यहां तक आए हैं। शुरू में संघर्ष जरूर किया, लेकिन उसके बाद में सारे खिलाड़ी के जो गाड़ी है वो पटरी पर आई है। अंबिका रन संख्या कुल मिलाकर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। और अब बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज राहुल ऑन स्ट्राइक। सफलता मिली है, कॉन्फिडेंस तो बिल्कुल बढ़ने वाला है प्रतिभा इस खिलाड़ी के अंदर। लेफ्ट अराउंड द विकेट, अच्छी गेंद बैक पर चले गए सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए पॉइंट की तरफ। पॉइंट पर खिलाड़ी मौजूद था, इस बार अच्छा कंट्रोल था बल्लेबाज का, शरीर का संतुलन अच्छा था, बैक पर इंतजार किया, बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए गेंद को खेल दिया था पॉइंट की तरफ। रन संख्या 9 रन 1 विकेट के नुकसान पर। भारत चषक 2022 भारत पवार फाउंडेशन की तरफ से इस शानदार टूर्नामेंट का जबरदस्त आयोजन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम पर यह मुकाबला हो रहा है। आज के दिन की अगर बात करें तो ये आखिरी मुकाबला है। अफसर पर फ्लाइंग स्लीप है, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद, एक कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑन है, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग है, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद। अच्छी गेंद थी, बैकवर्ड जाके पंच किया, डीप बैकवर्ड पॉइंट पर एक बार फिर खिलाड़ी बहुत तेजी के साथ आते हुए विकेट के बीच चीटी की दौड़ लगा रहे, तालियां बजती भी, बजेगी सिट्टी बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। फंटास्टिक बैटिंग एंड बहुत बढ़िया तरीके से विकेट के बीच दौड़ लगाते हुए खिलाड़ी। पहले ओवर का खेल, रन संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने बल्लेबाज सुशांत यादव, जिन्होंने अच्छा स्टार्ट जरूर किया था, लेकिन एक अच्छी गेंद और विकेट मिला सचिन सालवे को। पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाते हुए आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 11 प्लस अप 1 विकेट। चेंज इन बॉलिंग, गेंदबाजी में परिवर्तन, गंगा गेंदबाजी करने के लिए आए, स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए राहुल। एक तरफ आप देख रहे बल्लेबाज विशाल, जिनके पास काबिलियत है, लेकिन इस ओवर में किस सोच के साथ, किस इंटेंट के साथ गेंदबाजी होगी गेंदबाज की तरफ से। गंगा तैयार,
राहुल के लिए। ऑन साइड पर दो खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, दो दायरे के अंदर है। बैकफुट चले गया, ऑन साइड की तरफ घूमकर गेंद को खेल दिया। क्या कमाल का हुक शॉट है। राहुल के बल्ले से एक दर्शन स्ट्रोक, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद थे लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है। गगनचुंबी छक्का बल्लेबाज राहुल के बल्ले से। अब जाकर मजा आएगा। गंगा क्या जवाब देने वाले हैं। ये गेंद अगर देखे तो खराब नहीं थी, एक बार सर की तरफ आ रही थी लेकिन जिस अंदाज से वो एक बार फिर गेंद को पिक किया गया था, पोजीशन में आए और उसके बाद में बल्ले के बीचों बीच अच्छा शरीर का संतुलन था। सुंदर स्ट्रोक राहुल की तरफ से, खूबसूरत अंदाज में स्टार्ट किया है। अब 5 ओवर का मैच है तो 5 ओवर में कम से कम 42-45 का आंकड़ा भी एक बार फिर कारगर साबित हो सकता है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार, राहुल ऑन स्ट्राइक। यह भी स्ट्रोक अच्छा है। दो खिलाड़ी के बीच से गेंद चली गई लेकिन फील्डिंग भी बहुत ही बेहतरीन, शानदार फील्डिंग का मुजाहिरा। पॉजिटिव क्रिकेट मैदान के अंदर पहली इनिंग आप देख रहे हैं। पहली इनिंग की बात करें तो सूझबूझ के साथ बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। एक तरफ विशाल है, दूसरी तरफ राहुल है। रन संख्या अगर देखें तो स्कोर अब जा पहुंचा है कुल मिलाकर 20 रन। आखिरी मुकाबला आज के दिन का, दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं। गंगा के ऊपर हमला कर रहे हैं बल्लेबाज। अब बारी विशाल की। क्या एक बड़ी पारी खेलेंगे आज विशाल? काबिल लेते हैं। 5 ओवर का मैच है, पहला विकेट जल्दी गिरा है और बल्लेबाज प्रमुख बल्लेबाज खास करके सुशांत जाधव बैक टू द पेवल चले गए हैं। फील्डिंग में तब्दीली होती भी कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। गंगा तैयार, अच्छे स्ट्रोक खेलते बल्लेबाज विशाल। और दैट्स द ब्यूटीफुल लाइन फ्रॉम द बॉलर, जस्ट पिचिंग आउट ऑफ द ऑफ स्टंप। फुल इन गेंद थी, बहुत बढ़िया गेंद थी इस बार वाइड यॉर्कर डालते हुए। इस तरह की गेंदबाजी आपको करने की जरूरत है। गंगा तैयार है विशाल के लिए और ये बिंदी गेंद सटीक लाइन पर थी। बैकफुट चले गए, शॉट अच्छा नहीं है। गेंद के नीचे खिलाड़ी मजबूर किया बैकफुट पर जाने के लिए। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। देखिए पहली गेंद एक बार फिर ऑफ टाइम के बाहर थी और उसके बाद में टिप्पा खाने के बाद एक बार बाहर की तरफ गेंद जाते लेकिन लेन गेंद थी। और नरेश ढोमेसर कह रहे थे कि वो बाउंसर अगर आप 2-3 बार लेन गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ टाइम के बाहर कर रहे हैं तो सरप्राइज के तौर पर बाउंसर डालना चाहिए। बिल्कुल वो सर की तरफ जाना चाहिए। इस वक्त थोड़ा कंधों का इस्तेमाल था, शरारत करती हुई गेंद थी, बैकफुट जाने के लिए मजबूर किया। बाउंसर नहीं था लेकिन लेंथ बहुत अच्छी गेंद थी। इससे पहले फुल लेंथ आपने गेंदबाजी की थी। वेरिएशन आप अच्छा कर रहे हैं। जब घास है ना तो बाउंसर आप डाल सकते हैं, आपके पास गति है ना तो आप बाउंसर डाल सकते हैं। अनुशासन बहुत जरूरी है, बॉल की जरूरत है मैदान के अंदर। शिवा चिन्नादोरे समोर आमच्या बाजूला राईट साईडला ज्या व्हाईट खुर्च्या आहेत, आता त्याचा प्रॉब्लेम काय होतोय, बरोबर लाईट त्या खुर्च्यांवरती पडतोय आणि तो फ्लॅश होत असणार आहे आणि म्हणून यावेळेला जर बघितलं तर शिवा चिन्नादोरे सांगतात की जर समोरच्या खुर्च्या बाजूला घ्या. ज्यांच्याकडे बॉलची जबाबदारी दिली त्यांनी मात्र बॉल आतमध्ये टाकलाय. सिंगल जरूर मिलेगा. तो राहुल को ज्यादा मौका मिलना चाहिए जो बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं. नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज प्रसाद. ये जो ओवर है आप देख रहे गेंदबाजी करने के लिए गंगा है. पहली गेंद पर छक्का, उसके बाद में ट्रिपल है, बिंदी गेंद, विकेट और सिंगल. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. रन संख्या 21 रन, 21 प्लस अप 2 विकेट. सेकंड इन प्रोग्रेस. लुक एट दिस फील्डिंग, फ्लाइंग स्लीप, गली. उसके साथ डीप स्ट्राइक कवर का खिलाड़ी थोड़ा सदर सर्कल के अंदर लेके आए हैं. स्ट्राइक कवर मिड ऑफ है और एक खिलाड़ी पॉइंट पर रखा हुआ है.
अब हमें गेंद है, स्ट्राइक कवर का खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल होते पीछा जरूर कर रहे हैं। फंटास्टिक बैटिंग बाय राहुल, ये कमाल के खिलाड़ी है, हर शॉट खेल सकते हैं। इनके पिटार में बहुत सारे शॉट हैं। थोड़ा ऑफ टर्म के बाहर गेंद थी और गेंद को ऑन द राइज खेला गया था। एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी दायरे के अंदर था, उनके सर के ऊपर से गेंद डीप एक्स्ट्रा कवर की तरफ चलेगी। अच्छी फील्डिंग फिलहाल आप देख सकते हैं, शानदार फील्डिंग का मुजाहरा। 2 रन जरूर मिलेंगे। तुषार ने अच्छी फील्डिंग की है। बल्लेबाज मैदान के अंदर आप देख रहे प्रसाद, एक एंड पर राहुल का बल्ला बोल रहा है और 2 ओवर की कहानी समाप्त होती हुई। रन संख्या 23 रन, 23। अभी भी यहां से 18 गेंदों का खेल शेष है, 5 ओवर का मैच है और गेंदबाजी में फिलहाल कॉम्बॉक्सिन से गेंदबाजी करने के लिए प्रदीप तैयार। स्ट्राइकर इन पर प्रसाद को आप देख रहे हैं आणि प्रसाद अतिशय महत्वाचा खेळाडू असणार आहे। मध्य फळीत फलंदाजी करण्याकरता तो सज्ज झालाय। एक कॉम्बिनेशन ठेवले, सुशांत जाधवकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्यामुळे डावी जोडी उजवी मैदानात आपल्याला पाहायला मिळते। लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते। डावखोरा फलंदाज प्रसाद स्ट्रायकर एंडला असेल तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल समालोचन कक्षाकडनं प्रदीप। ऑफ साइडला क्षेत्र बघा कशा पद्धतीने रचलेला आहे। एक प्लान स्लिप, एक गली, त्यानंतर पॉइंट, एक्स्ट्रा कवर आणि लॉंग ऑफ। चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी, यावेळेला अप्रतिम मारा केला जातोय। टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय, क्रॅम्प होतोय बॅट्समॅन प्रसाद। प्रदीपचा पहिला चेंडू अचूक आहे, नियंत्रित आहे। 2 लाख रुपयाचं पारितोषिक असलेली स्पर्धा निश्चितच लाखमोलाची स्पर्धा ठरणार आहे। पुन्हा एकदा बारामतीकरांसाठी अजिंक्य भाऊ ढमाळ यांच्या वतीने हे पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे। प्रदीपला सूर सापडल्या पहिल्या चेंडूवरती। बॅट्समन प्रसाद कशा पद्धतीने यावेळेला टॅकल करतोय ते पाहणं फार गरजेचं असेल। ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती आहेत, फायनली क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये। बॅकवर्ड जाऊन मोठा पटका खेळायचा प्रयत्न झालाय, बॅट्समन फसलाय, प्रदीपने घेतले विकेट। प्रसादला परतावं लागेल, 3रा धक्का बसतोय आणि एसपी ग्रुप स्पोर्ट्ससाठी मात्र दिलासादायक गोष्ट आहे। सुशांत जाधवचा विकेट या ठिकाणी निश्चितच घेतलाय। त्यानंतर आता प्रसाद बॅक टू द पॅव्हलियन जातोय, परंतु मैदानामध्ये राहुल सारखा एक महत्वाचा खेळाडू तग धरू नये। अतिशय शानदार खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। डावखोरा फलंदाज परतल्यानंतर त्याची जागा घेण्याकरता मैदानामध्ये बॅट्समन जातो आहे। सूरज अष्टपैलू खेळाडू आहे, अतिशय नेत्रदीपक पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेचं संयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। स्पर्धेचे शिल्पकार बबलू शिंदे, टिपू भोसले, त्यानंतर मयूर शेट्टी, शाहरुख मुलानी, शंभू मोरे, अभय चव्हाण, गणेश भोसले, हर्षवर्धन शेलार, सनी कशित, अजय सोनावणे, रोहन खाडे आणि सूरज थोरात। गोलंदाजी मार्कवरती प्रदीप तयार होते। राऊंड द विकेट, आपल्या भारताचा चेंडू पुन्हा एकदा बघा, या बेल चेंडूला खेळायचं थर्ड मॅचच्या दिशेने बॅटची कड घेता घेता चेंडू वाचलेला आहे, ज्याला आपण नेहमीच म्हणतो की हिंदीमध्ये बाल बाल बचे आहे। अतिशय सुंदर चेंडू होता, ऑप्टनच्या बाहेरचा होता आणि ही खासियत आहे प्रदीपकडे। आतापर्यंत हे षटक जर बघितलं तर त्याने टिचून मारा केलाय, घातक गोलंदाजी केली। धापलकती एकूण धाबा आहेत 3 गण्याच्या मोबदल्यामध्ये 23 धाबा। यावेळेला कुठल्या पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाचा पण चेंडूवरती दुसरा धाव करण्याचा प्रयत्न आहे। मिसफील्ड अलाउ द बॅट्समन टू कम बॅक फॉर सेकंड। अतिशय खराब क्षेत्ररक्षण मिड विकेटला होतंय। विठ्ठल यावेळेला आपल्या संघासाठी पावलेलं नाहीये, निश्चितच नुकसान झालंय आणि त्यामुळे आता पावशतक पूर्ण होतंय मैदानामध्ये एसजे टायगर्स आंबेगाव संघाचं। स्ट्रायकर एंडला बॅट्समन सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता। सूरज ऑन स्ट्राइक, राहुल नॉस्ट्रायकर एंडला आहे आणि आतापर्यंत बघितलं तर खूप चांगली गोलंदाजी, छान गोलंदाजी केली आहे मैदानामध्ये। प्रदीपनं टिचून मारा केलाय, तिखट मारा केलाय, कोणत्या प्रकारची मुभा दिलेली नाहीये बॅट्समनला। कोरबट टप्प्यात चेंडू अतिशय सुंदर पद्धतीचा, बघूया काय करतोय। बॅट्समन आउट होईल, शिवाय चिन्नोदरे यांचा हात आकाशाकडे जातोय आणि परफेक्ट यॉर्कर टाकला होता, ड्रीम बॉल होता। यावेळेला आपण बघितलं तर ऑन द टोस टाकलेला एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये। आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करता आली पाहिजे। राऊंड द विकेट गोलंदाजी करणं हे कसब आहे, कौशल्य आहे।
नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो आहे ऋषी. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. FC टायगर्स आंबेगावचा संघ एक दिग्गज संघ आहे आणि यापूर्वी मी ज्या पद्धतीनं आज मावळचा संघ खेळला होता पहिली मॅच, त्यानंतर मी म्हणालो होतो की तो दावेदार संघ आहे. हम उम्मीदवार नहीं दावेदार है. ऐसे टाइगर्स के बारे में भी एक बार फिर वही कहानी है. शिवा अच्छी गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मिजाज गेंदबाज प्रदीप की तरफ से. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं ऋषि. 9 स्ट्राइक रेट पर राहुल है. तीसरा ओवर प्रगति पर. ऑफ साइड पर फिलहाल 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात. बैकफुट जाके ऑन साइड की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ एक बार फिर गेंद आ रही है. 1 रन मुकम्मल किया, 1 से ज्यादा नहीं है. जोखिम नहीं उठा रहे हैं. इस ओवर में देखें तो 1 ओवर 3 रन और 2 सफलता. प्रदीप को अच्छा ओवर है. सफल ओवर का खेल समाप्त होता हुआ आफ्टर 3 ओवर. नाउ स्कोर 26 लॉस ऑफ 4 विकेट. मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला असता शांग भैया झगडे. झगडे पेट्रोल पंप 800 बारामती. त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द डे वेलकम स्पोर्ट बारामती स्पॉन्सर केलेला. तर बेस्ट बॉलर ऑफ द डे MK स्पोर्ट बारामती. या सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार, धन्यवाद. इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 26 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची वाट बघत असतात. सचिन साळवेचं हे दुसरं षटक आहे. एकूण संघाकडनं 4थं षटक टाकण्याकरता समालोचन कक्षाकडनं सचिन साळवे सज्ज असेल तर खेळण्याची जबाबदारी ऋषीची असणार आहे. 9 स्ट्राइक रेटला राहुल असेल. क्षेत्ररक्षण आपण नाहळूया. ऑन साईडला लॉंगॉन सीमारेखेवरती आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता तो देखील सीमारेखेवर ठेवला आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती आहे. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग यामध्ये फार मोठा गॅप आहे, आपण तो देखील पाहू शकता. साळवेचा पहिला चेंडू. या गॅपमध्ये मी मगाशीच उल्लेख केला होता, म्हणजे ज्या पद्धतीने या गॅपमध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेखेच्या दिशेने चाललाय, परंतु मिसटाइम स्ट्रोक आहे. 3 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वीपणे या ठिकाणी या 3 धावा पूर्ण होतात. डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावपळकर धावा होत आहेत त्या 29. 4थ्या षटकाचा खेळ. यानंतर 1 षटक अजून बाकी आहे. पूर्णपणे आपण बघितलं तर 5 षटकांचा मॅच, त्यामुळे इथून अजूनही 7 षटकांचा खेळ शिल्लक आहे. दुसरी इनिंग पाहणं देखील फार गरजेचं असेल. सामना सुरू आहे SP ग्रुप बारामती वर्सेस SC टायगर्स आंबेगाव. खूप सुंदर चेंडू आहे, अप्रतिम. आता आमचे स्कोरर देखील खूप चांगली माहिती देत आहेत. छान असं स्कोरिंगचं काम सुरू आहे आमचे मित्र शुभम यांच्याकडून. म्हणजे राहुलला मागचे 8 चेंडू स्ट्राईक मिळाले नाहीये. ते 8 चेंडू खूप चांगली कामगिरी गोलंदाजांनी केली, परंतु आणखीन एका गोष्टीकडे येणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीने हा खेळ सुरू आहे, राहुलला स्ट्रायकर पासून दूर ठेवू शकत नाहीये. अप्रतिम असा फटका, टायमिंग चांगलं होतं. घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. राहुल स्ट्रायकर एंड पासून दूर राहिला तर त्याचा परिणाम काय होतो, राहुल स्ट्रायकर एंड वरती राहिला त्याचा परिणाम काय होतो हे आपण पाहिलेलं आहे. एक तर गोलंदाजाने चांगली कामगिरी त्याच दरम्यान केली, दुसऱ्या बाजूला जे फलंदाज आहे त्याने स्ट्राईक दिलं नाहीये, ही त्यांची चुकी आहे. आणि ज्यावेळेला आपण बघितलं अशा प्रकारचा बॅट्समन ज्याला चूर सापडले, जो फॉर्म मध्ये खेळाडू आहे, त्याला जास्तीत जास्त बॅटिंग देणं फार गरजेचं होतं. आणखीन एक चांगला फटका, थोडासा इनसाइडवर खेळलाय, डीप एस्टर कव्हरच्या दिशेने चाललेला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप एस्टर कव्हरच्या दिशेने जातोय, चेंडू काही थांबवू शकत नाहीये. आणखीन एक सुंदर फटका, अतिशय विलोभनीय अशी बॅटिंग मैदानामध्ये करत असताना राहुल. नेत्रदीपक फटकेबाजी, आणि हेच खरं हे क्रिकेट आहे. आता राहुलकडे जर बघितलं तर प्रगल्भता आहे, गुणवत्ता ठासून बनलेली आहे, आणि सर्वात महत्वाचं त्याला सूर सापडलेला आहे. धावफलकावरती एकूण धावा होतात 39. धावफलक फुलला आहे, धाव या ठिकाणी निश्चितच सजलेला आहे.
आणखीन एक चांगला फटका, सर्वश्रेष्ठ प्रदर्शन मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा. That's a nice use of the feet and beautiful timing from Rahul. He's looking now very dangerous. ये कमाल के स्ट्रोक है. पहले आपने गुड देखा तो दूसरा बेटर था, आपने दूसरा बेटर देखा तो तीसरा बेस्ट था. कद्म का इस्तेमाल किया, गेंद के पिच तक पहुंचे, लॉग ऑफ पर खिलाड़ी यहाँ है उनको मालूम था, उसके बावजूद ये शॉट जो है इन्होंने डीप स्टक पर बॉडी लाइन की तरफ खेला है. Fantastic batting by Rahul. Score moves on 45. Loss of 4 wicket. Excellent batting. अब दबाव गेंदबाज के ऊपर. साल्वे लेफ्ट आर्म राउंड विकेट. इनसाइड आउट का कमाल का स्ट्रोक है. राहुल भाई, हमारे पास केवल एक ही डील है, कितनी बार जीतोगे. शानदार स्ट्रोक है और इसी के साथ टीम के 50 रन पूरे हुए हैं. राहुल ने खास करके टैकल किसको किया? सचिन साल्वे को, जो पहले ओवर में अनप्लेबल साबित हो रहे थे. इस ओवर की बात करें तो मेला लूटा है, खास करके बल्लेबाज राहुल का बल्ला बोलता बा. सुपर बॅटिंग बाय राहुल. आता बघा या मॅच मध्ये राहुलला ज्या पद्धतीने आपण क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे, ज्या वेळेला राहुल बॅटिंग करतोय त्यावेळेला निश्चितच समोरच्या संघावरती प्रचंड दडपण असतं, दबाव असतो, ते आपण पाहिलेलं आहे. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापल का धाबा आहे त्या 51. शेवटचं निर्णायक षटक या ठिकाणी आहे. ऋषी सारखा खेळाडू मैदानामध्ये. तर दुसऱ्या बाजूला राहुलला आतापर्यंत अफलातून कामगिरी केली, त्याच्या बॅटमधनं चौकार षटकारांची आत्मजयी आपल्याला पाहायला मिळते आणि देखणे फटके. आज देखण्या फटक्यांची मेजवानी मैदानामध्ये 28 धाबांवरती खेळत असताना या मॅचचा विचार केला तर इथं या षटकात किती धाबा आल्या? 25 धाबांची लयलूट या ठिकाणी राहुलने केली आणि तो मोमेंटम वाटत होता की आज एसपी ग्रुपच्या बाजूने जातोय असं वाटत असताना एक षटक जिथे सचिन साळवेसारखा हुकमाचा एक्का होता आणि या हुकमाच्या एक्क्यावरतीच प्रचंड दडपण आणलं. सुंदर फलंदाजी करत धावांचा पाऊस या ठिकाणी पडलाय. चौकार षटकारांची आतषबाजी करत तंत्राचा कुठे विसर पडले नाही. तंत्रशुद्ध फलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपण राहुलला पाहिलेलं आहे. दुसऱ्या सत्रातील सर्वात हायएस्ट स्कोर, कारण 42 पर्यंत आकडे आपण पाहिले होते, आता आकडा 50च्या पार गेलेला आहे. 51 धाबा धावपलकावरती. नाही यावेळेला हा फटका तितकासा चांगला नव्हता. ऋषीनं खेळलेला फटका. एक गोष्ट मला अजूनही समजत नाहीये, रनआउटच्या रूपानं या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. झेल नवीन नियम जो आलाय ना, त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरला होणार आहे. दुसरी गोष्ट, आता जर झेल उडाला, म्हणजे तो नियम काय सांगतो, नरेंद्र डोमे सरांनी खूप चांगलं विश्लेषण त्या बाबतीत केलंय. झेल उडाला, बॅट्समन बाद झाला तर मात्र त्यावेळेला नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडलाच येईल. हा तो नवीन नियम आहे, बदल झालाय. मंकड विकेटमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. बदल होत आहेत, परंतु गोलंदाजांच्या फेवरसाठी काय होतंय का, आजपर्यंत बघितलं तर बॅट्समनच्या फेवरमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. कारण मनोरंजन पाहिजे, क्रिकेटमध्ये मनोरंजन पाहिजे, क्रिकेटमध्ये थ्रिल पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज अपेक्षित आहेत. नवीन फलंदाज रोहित, खूप चांगला चेंडू होता, सुंदर. प्रश्न मला आणखीन एक पडला, इथे धाव काढण्याची आवश्यकता होती का? कारण राहुल सारखा खेळाडू खूप जबरदस्त कामगिरी करतोय, तो फॉर्म मध्ये आहे. इथे संधी आहे एसपी ग्रुपला, नवीन फलंदाज आहे आणि त्या नवीन फलंदाजावरती दडपण आणायचं, चांगली गोलंदाजी करायची, टिचून मारा करायचा आणि त्याला बांधून ठेवायचं, त्याला धावा करून द्यायच्या नाहीये. राहुल काही करून स्ट्राईक घेणार हे मी सांगण्याची गरज नाहीये, कारण तो सुरात आहे, त्याला सूर सापडलेला आहे, खूप चांगली फलंदाजी करतोय. धावफलकावरती एकूण धाबा 52. शेवटचं निर्णायक षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे, पण नशिबाचे साथ में तो चेंडू जाईल सीमारे का पार, चौकार. आता हा चेंडू खेळत असताना नजर जर बघितलं चेंडूवर कुठेही नव्हती. बरोबर चेंडू त्याच्या यावेळेला चेहऱ्याकडे येतोय, त्याच्या डोक्याकडे येतोय आणि नजर ज्यावेळेला आपण बघितलं खेळताना, म्हणजे बॅट ज्यावेळेस चेंडूकडे गेली त्यावेळेस नजर त्याची जमिनीवरती होती, विकेटवरती होती. नवीन फलंदाज मैदानावरती आहे.
रोहित गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज तेजस शेवटचं षटक या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय तो गोलंदाज. चांगला चेंडू बॅकपुढे जाऊन खेळलाय. चेंडू जाईल गॅप मध्ये. दुसरी धाव काढली जाईल का? दुसरी धाव काढली जाते. राहुल या ठिकाणी नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने येतोय. बॅट्समनचा विचार केला तर मैदानामध्ये रोहित आहे, परंतु सेट बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडला आहे. धावपलकरती एकूण धावा होत आहेत 58. नशिबाची साथ रोहितला निश्चितच आहे. त्याच्याच गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. शेवटच्या षटकात ते काही चेंडू शिल्लक आहेत. बहुत अच्छी गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे. एक बात मुझे अभी भी समझ में नहीं आई. स्कोर तो आपने बहुत अच्छा बनाया है. राहुल आखिरी गेंद खेलेंगे. बीच में राहुल ने 8 गेंदें नहीं खेली थी. इस ओवर की कहानी देखें तो ज्यादा गेंदें जो है बाकी बल्लेबाज खेल रहे हैं. तो जो बल्लेबाज आके जम चुकी हैं, बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं, खूबसूरत अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं, उनको कम मौका दिया जा रहा है. क्या स्ट्रेटजी कुछ समझ में नहीं आ रहा है. आखिरी गेंद इस जो की इनिंग की. दीजिए इनको मौका. और एक बार फिर ये मेला लूटते जा रहे हैं. शानदार बल्लेबाजी अभी तक. आखिरी गेंद पर क्या ये डबल आएगा? विकेट कीपर अगर देखे तो थोड़ा सा बेहतर काम कर सकते थे. रनआउट का मौका था, लेकिन पिछले 2 ओवर की कहानी देखे तो 2 ओवर में रन जरूर बने हैं. तो इसका फायदा बिल्कुल इससे टाइगर को मिलता हुआ. आंबेगांव की टीम ने पहले बल्लेबाज
तर येवाना सचिन साळवेला मिळेल. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. संजय भालेराव सर इथे काम करतायत. अतिरिक्त धावे बरोबरच धावफलकाला पुन्हा एकदा गती मिळेल. धावफलक 7 धावा. धावा महत्वाच्या आहेत एस पी ग्रुप बारामती संघासाठी. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं खूप चांगले स्कोर इथे या मैदानामध्ये विशेषतः चेस करत असताना धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने खूप वेगवान विजय सकाळपासून मिळवले. परंतु रात्रीच्या सत्रामध्ये मात्र धावा बनवताना संघांना अडचणी आल्या. पहिल्या राऊंडमधल्या आम्ही पहिल्या 2 मॅचेस बघितल्या, तिथे काहीतरी 40-45 धावांचा पाठलाग झाला. त्याच्यानंतर सेकंड राऊंडचे परतीचे सामने होते पहिल्या राऊंडमधले, तिथे त्या 2 सामन्यांमध्ये देखील 24-25-23 असा स्कोर राहिला होता. त्यानंतर जी मॅच क्वालिफायरसाठी महत्त्वाची होती त्या मॅचमध्ये आपण पाहिलं की अत्यंत सुंदर खेळ करत तिथे एस पी ग्रुप बारामती संघानं दिमागदार विजय मिळवला आणि तो संघ झाला क्वालिफायर मॅचसाठी पात्र. तर पाहायचे आंबेगाव एस जे टायगर्स विरुद्ध एस पी बारामतीची ही लढत मैदानामध्ये बघतोय. तर इथे चांगली फलंदाजी बघायला विशेषतः 10 चेंडू खेळला राहुल सईद आणि त्याने तब्बल 3 षटकार 1 चौकार ठोकत 30 धावांचं योगदान दिलं. 300 धावांचा स्ट्राईक रेट त्याने ठेवला. विशेष म्हणजे त्याने कव्हरला ठोकलेले 2 षटकार अत्यंत लाजवाब होते. सुंदर सुंदर फटकेबाजीचं प्रदर्शन त्याने दाखवलं. इथं मांडलं मैदानामध्ये प्रदर्शन अक्षरशः आणि धावांची केली लयलूट. पाठलाग करत असताना निश्चित त्या प्रकारची फलंदाजी इथे अपेक्षित आहे. चेंडूच्या लाईनमध्ये पोहोचला होता, इथे बाउन्सचा अंदाज निश्चित नाही आणि सचिन साळवेचा प्रयत्न फसलेला आहे. धावफलकावरती धावा. पहिलं षटक मैदानामध्ये संपले. दुसरं षटक विशाल निघोटचं सुरू आहे. 7 धावा. विशाल निघोट परत एकदा. त्याचबरोबर शरद थोरात साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा नवाज शेख साठी काही मंत्र आलेला आहे. आपण बघू शकतो इथे एका गावचे आहेत 2 जण. दरम्यानच्या काळामध्ये इथे फलंदाज होईल बाद सचिन साळवे. पहिला धक्का इथे बसतोय आणि नवाज शेख मात्र स्ट्राईक एंडला आहे. विशाल निगोट गोलंदाजी करत राहील. तर पुढचा फलंदाज कोण येतोय फलंदाजीला हे बघायचंय एस पी ग्रुप बारामती संघाकडून. नवाज शेख साठी पारितोषिक आहे. ही मॅच जिंकून दिली नवाज शेखने तर 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल शरद थोरात साहेबांकडून. तुषार तुषार स्ट्राईक एंडवरती उजव्या बाहेर टाकलेला हा चेंडू ड्राईव्ह करता आलेला नाही आणि 1 धाव. खरं तर आंबेगावची नवीन टीम आहे. तसं बारामती एस पी ग्रुप हा देखील नवीन खेळाडूंचा संच आहे. संपूर्ण संच नवीन खेळाडूंचा आहे. फारसा मोठा अनुभव असलेले खेळाडू या संघामध्ये खूप कमी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला विशेष म्हणजे फील्ड सेटिंगमध्ये आम्हाला दोन्ही संघांच्या बाबतीमधली ही जी वेगळी ओळख आहे ती जाणवत होती. ओहो हो, इथे पाहायचे मिस टाइम शॉट. जे फटके एक्झिक्यूट केले राहुल सईदनं, मात्र इथे त्याच प्रकारचे फटके खेळताना टायमिंग मिस होतोय बारामतीच्या खेळाडूंकडून. धावफलकावरती 2 ने वाढ होईल आणि धावफलक दाखवतोय 10 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना विशाल निघोट डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. गोलंदाजी करत असताना निश्चित अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये देखील खूप मागणी मोठी असते विशाल निघोटसाठी. अलीकडेच मुंबईच्या एका स्पर्धेसाठी देखील मला विचारणा करण्यात आली होती की आम्हाला विशाल निघोट मिळेल का, आणि हा विशाल निघोट तुम्ही बघताय गोलंदाजी मार्कवरती डाव्या हाताने ओव्हर द विकेट. ओहो, खूप सुंदर फटका. व्हॉट अ शॉट. कमालीचा फटका. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. नवाज शेख. बारामती प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खरं तर नवाज शेखची खेळी प्राकर्षाने पुढे आली. जबरदस्त इनिंग्स त्याने दाखवल्या होत्या आणि बारामतीमध्ये खरं तर खूप मोठी गुणवत्ता आहे. आपण पाहतो की आज जवळपास 3 संघ बारामतीच्या मैदानामध्ये खेळलेले आहेत.
तीनही संघांचा अत्यंत लाजवाब खेळ बारामतीकरांनी आज दिवसभर रात्रीच्या सत्रामध्ये विशेषतः SP ग्रुप बारामतीचं मला विशेष कौतुक करावं लागेल. या संघानं 2 नेत्रदीपक विजय मिळवले आणि आज उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये ही टीम लढते. वा वा नवाज, ओहो हो हो, तिथे मात्र झेल सुटलेला. प्रयत्न अत्यंत सुरेख झाला. तिथे क्षेत्ररक्षक होता अंबर गावडेला आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करताना. सूर मारला त्याने. खरं तर क्रिकेटमध्ये पुढे सूर मारणं हे निश्चित अवघड असतं. तुम्ही खो खो मध्ये सूर मारू शकता. खो खो मध्ये सूर मारणं वेगळं आहे आणि क्रिकेटमध्ये सूर मारणं वेगळं आहे. परंतु प्रयत्न खूप केले तिथे अंबर गावडेनं. अखेर त्याला अपयश आलं. मात्र एक होतं की जरी एखाद्या खेळाडूला अशा चांगल्या प्रयत्नांनी अपयश येत असेल तरी तो अपयशी प्रयत्नातून सुद्धा आपल्या संघ सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतो आणि हे महत्त्वाचं आहे. धावफलकावरती आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा, 12 चेंडू 16 धावा, 18 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि या राहिलेल्या 18 चेंडूमध्ये आता धावा हव्यात. अठरा चेंडू आणि 46 धावा. 16 धावा धावफलकावरती आहेत तर 46 धावांची अजून गरज आहे आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. इथे पुन्हा एकदा रोशनला पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये मला वाटतं विकेट मिळालेली नाही आहे. आज सकाळपासून तो विकेट टेकर गोलंदाज आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह, मात्र विशाल निघो डीप लॉंग ऑफ वरून तयार होतोय. अडवतोय चेंडू. 1 धाव इथे मिळेल. डावखुरे आताचा फलंदाज तुषार 1 धाव घेतोय तर स्ट्राईक एंड वरती नवाज शेख. पार्थ दादा पवार चषक 2022 पहिल्या पर्वामध्ये आपण आलेलो आहोत. हे पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन आणि तितकं दिमागदार अत्यंत हटके आयोजन या स्पर्धेमध्ये. ओ हो हो हो, नवाबी षटकार. नवाज शेख या खेळाडूमध्ये ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, ताकद आहे. त्याच्याकडे कौशल्य प्रतिभा संपन्न असलेला खेळाडू आहे आणि तो करू शकतो. ही कॅन डू इट. इथे बघायचे पुढचे काही चेंडू शिल्लक असतील. रोशनवरती जवाबी हमला आपण पाहिला. प्रतिकार करताना जबरदस्त हल्ला इथे बघितला नवाज शेख कडून. विशेषतः त्यांनी काय पूल केला चेंडूला डीप स्क्वेअर लेगला, सीमारेषा बाहेर षटकार. या 6 धावांबरोबर 23 धावा. अजूनही विजयासाठी समीकरण 16 चेंडू शिल्लक असतील. 39 धावांची गरज आहे 16 चेंडू मध्ये आणि धावा होणार नाहीत असं कोणीच म्हणणार नाही. नवाज ऑन स्ट्राईक, मिडल ऑफ द बॉल बॅट होतोय बॉल, हे महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस आम्ही त्याची चर्चा करत राहू. इथे 1 धाव काढून स्ट्राईक देखील रोटेट करतोय नवाज. पुढे धावफलक पुढे पोहोचेल. 24 धावा. अजून 38 धावांची गरज आहे. 15 चेंडू 38 धावा. जरी चेंडू पाठीमागं 2 पेक्षा जास्त धावा लागत असतील किंवा आपण पाहतो की जवळपास 2.5च्या सरासरीने धावायचंय, परंतु क्रिकेटमध्ये मुश्किल काही नाही आहे. पंच प्लेइंग बॉलची वाट बघत होते आणि प्लेइंग बॉल मैदानामध्ये आले. तो बॉल खूप महत्वाचा आहे. प्लेइंग बॉल, ज्या बॉलवरती नवाज शेखनं षटकार ठोकला होता. तुषारसाठी खोलवर टप्प्याचा हा चेंडू यावेळेस खूप सुंदर फटका खेळलेला आहे. या 2 संघांची मॅच आपण बघितली होती. अगेन्स्ट ते खेळलेले एकमेकांच्या आणि त्या मॅच मध्ये आंबेगाव एस टायगर संघाने विजय मिळवला असेल, परंतु त्याच मॅच मध्ये अत्यंत जबरदस्त गोलंदाजी करणारा गोलंदाज इथे निष्प्रभ ठरतोय. हे महत्वाचं आहे. रोशन विरुद्ध खूप चांगली व्यूहरचना, खूप चांगले प्लॅन्स बघायला मिळत आहेत. वा, यष्टीरक्षकानं चेंडू अडवला. नवाज 1 धाव विलक्षण वेगानं पूर्ण करेल. धावफलक पुढे पोहोचेल. तो 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सचिन साळवे बाद झालेला आहे. त्या अगोदर 2 धावा 4 चेंडूंचा सामना करत असताना सचिन साळवेने नोंदवल्या. मात्र नवाज षटकार आणि चौकार खेळणारा एकमात्र खेळाडू आहे या मॅच मध्ये बारामती संघाकडून, तो म्हणजे नवाज. तुझ्या बराचसा बाहेर ठरेल वाईड. एक अतिरिक्त धावफलक परत एकदा पुढे. 27
27 धावा विजयासाठी 62 धावांची गरज आहे. अजून 35 धावा जोडायच्यात. आणि रोशन गोलंदाजी मार्क वरती. या षटकामध्ये रोशन बऱ्यापैकी आपण पाहतो की मागणा ठरवते. 11 धावा या षटकामधून येत आहेत. पुन्हा एकदा चेंडू थर्ड मॅनला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, अडवतो. एक धाव केवळ इथे मिळेल ती तुषारला आणि धावफलकावरती स्कोर अलगदपणे पुढे 28 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा SB ग्रुप बारामती. तर विजयासाठी त्यांच्या समोर आव्हान आहे 12 चेंडू आणि 34 धावा. 12 चेंडू 34 धावा. 3 षटकामध्ये 28 धावा गाठलेल्या आहेत. पुढच्या 12 चेंडूमध्ये 34 धावा. लक्ष थोडंसं मोठं आहे दिसते कागदावरती, मात्र नवाज फुल फॉर्म मध्ये आहे. नवाब हा विजयाच्या मार्गातला मोठा अडथळा ठरू शकतो आणि तो अडथळा दूर करणं महत्वाचं आहे. एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल कदाचित, शाळेमध्ये किंवा इतर पुस्तकांमधून तुम्ही वाचलेली देखील असेल. एक राजा आपल्या नगरामध्ये फिरत असतो आणि त्याला लक्षात येतं की आपल्या नगरातली लोक खूप आळशी आहेत. त्याने काय केलं, लोकांची परीक्षा घेण्यासाठी एक खड्डा खणला. रस्त्यामध्ये मधोमध एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये एक सोन्याच्या मोहरांची पिशवी ठेवली आणि खड्ड्यावरून एक मोठाशी शिळा दगड आणून तिथे ठेवलेला, मोठा दगड आणून ठेवलेला की जो किमान 1-2 माणसांना हलणार नाही असा दगड आणून ठेवला. मार्गामध्ये त्याने अडथळा करून ठेवला. इथे वॉट अ शॉट, खूप सुंदर फटका, अप्पर कट, मात्र क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटला तयार आहे. एक धाव केवळ इथे मिळेल तुषारला, अर्थात SP ग्रुप बारामती 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर दुसऱ्या दिवशी सकाळी लोक उठून बघतोय तर रस्त्यावरती दगड आहे, परंतु लोक काय करायचे, दगडाला वळसा घालून पुढे जायचे. कोणीच तो दगड हलवण्याचा प्रयत्न केलेला नाही. लोकांना त्रास होत होता. लोक 2 शिव्या टाकत होते ज्याने कोणी ठेवला असेल दगड त्याला, आणि निघून पुढे जात होते, परंतु दगड हलवायला कोणीच काही तयार नव्हतं. यावेळेस चेंडू आखूड टप्प्याचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मग राजा साध्या शेतकऱ्याच्या वेशात जातो. तिथे लोकांना थोडीशी बडबड करतो. तुम्हाला कळत नाही का, 1-2 लोकांना मदतीला घेतो आणि तो दगड बाजूला करतो. पाहतोय तर आतमध्ये सोन्याच्या मोहरांनी भरलेली पिशवी आहे. लोक बघत राहतात, अरे आम्ही का दगड बाजूला केला नाही, परंतु आळस होता लोकांना. लोकांनी तो दगडाला हात पण लावला नाही. मग राजाने आपलं खरं रूप तिथं प्रकट केलं. लोकांना सांगितलं की आळस झटकून द्या आणि निश्चित प्रकारे मार्गातले असे अडथळे दूर करा आणि यशस्वी व्हा. इथे पाहायचंय नवाज नावाचा अडथळा मैदानामध्ये आहे. हा अडथळा कसा दूर सारतायत आंबेगावकर हे बघायचंय. आजच्या रात्रीच्या मॅचमध्ये, या रजनीमध्ये एक कमालीची मॅच, SP ग्रुप बारामती विरुद्ध SJ टायगर्स आंबेगाव. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. इथे सूरज गायकवाड उजव्या हाताने ओव्हर द विकेट. इथे फटका तर शानदार, एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर, चौकार. या 4 धावांबरोबर धावफलकावरती स्कोअर पुढे आपण बघू शकतो 33 धावा. 29 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 7. सूरज गायकवाड, सुशांत जाधवने खरं तर या टीमची बांधणी केलेली मगाशी आपण बघत होतो. 5 फलंदाज बाद झाल्यानंतरही 6वा 7वा 8व्या क्रमांकावरती खूप स्ट्रॉंग बॅटिंग असलेली ही टीम आहे. चेंडू उंच आकाशामध्ये, तिथे 1 धाव एव्हाना, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांबरोबर धावफलक अलगदपणे पुढे पोहोचेल. तो 35 विजयासाठी 27 धावा, 6 चेंडू आणि 27 धावा या स्थितीमध्ये आपण बघू शकतो टीम SP बारामतीला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि नवाज शेख त्याच्याबरोबर तुषार ही जोडी मैदानावर खूप काळ या दोघांनी किल्ला लढवलेला आहे. दोघांनी खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. विशेषतः तुषार एका बाजूने फक्त सिंगल्स घेतोय, 5 सिंगल्स त्याने घेतलेले आहेत, परंतु नवाज शेखनं चौकार, षटकार, चौकार अशा प्रकारचे काही मोठे नेत्रदीपक फटके खेळलेले आहेत आणि या मॅचमध्ये पहिल्या चेंडूसाठी सामोरं जाणार आहे तो तुषार. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 27 धावांची गरज आहे.
आणि 23 वरती नाबाद नवाज नॉन स्ट्राईक एंडला एकांडा शिलेदार आपण म्हणतो ना, एक हाती वन मॅन आर्मी. नवाज शेख लढतोय, झुंजतोय, संघर्ष करतोय, मात्र विजय त्याच्या दृष्टिक्षेपात दिसत नाहीये. पाहिजे नवाज आपल्याला स्वतःला कसं सिद्ध करतोय या मॅच मध्ये आणि अशक्य प्राय असलेला हा विजय खेचून आणतोय. समोर स्ट्राईक एंडला आपण तुषारला बघणार आहोत. बोल ऋषी ढोबळे गोलंदाजी मार्कवरती उजव्या इशा बराचसा बाहेर, वाईड चेंडू. खर तर चेंडू फिरवणारा हा गोलंदाज आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी, व्हेरिएशन्स असलेला हा गोलंदाज ऋषी ढोबळे गोलंदाजी मार्कवर. हाही अष्टपैलू खेळाडू आहे. याबरोबर ओ हो हो काय चेंडू आहे, सुंदर सुंदर गोलंदाजी इथे आपण बघू शकतो. फिरवतोय चेंडू, चेंडूचा भोवरा बनवतोय. हा चेंडू आहे का खंडाळा घाटाचं अवघड वळण आहे. यावेळेस सरळ चेंडू नेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. हे व्हेरिएशन महत्वाचं आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं त्याने वळवला होता, बाहेर घेऊन गेला होता. दुसरा चेंडू सरळ सोडलेला आहे. प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन, प्रत्येक चेंडू मध्ये चेंज करणारा हा गोलंदाज आहे आणि याच्या भात्यामध्ये निश्चित प्रकार मोठमोठी अश्र आहेत. अश्र आहेत. तो शस्त्रावरती विश्वास ठेवत नाही, तो अश्रावरती विश्वास ठेवतो. यावेळेस हलकासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, तिथे क्षेत्ररक्षक विनोद वाबळे असावा आणि अडवला चेंडू, फेकला, दिला. तोपर्यंत धावफलकावरती 1 ने वाढ होते. 37 धावा. मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या सामन्यामध्ये मजबूत पकड एच टायगर्स आंबेगाव संघाने मिळवलेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं, इथे प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ संघाने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये केला प्रवेश. ती पहिली टीम होती. दुसरी टीम इथे जवळपास निश्चित होईल आणि ती टीम असेल एच जे टायगर्स बारामती. कारण शेवटचे 2 चेंडू केवळ शिल्लक आहेत आणि लक्ष मात्र खूप मोठं आहे. तब्बल 2 षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. त्यामुळं लक्ष खूपच मोठं आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 23 धावा. ऋषी ढोबळेच्या हातामध्ये चेंडू. नवाज शेख सलामीला आलेला फलंदाज शेवटपर्यंत संघर्ष करत राहिला, झुंज देत राहिला, मात्र आपल्या टीमला तो किनारा दाखवू शकलेला नाहीये. मोठं वादळ समोर असताना आपण पाहतो, असा हा बेभान वारा आणि नदीला पूर आलेला. इथे षटक संपलेलं आणि या षटका बरोबरच सामना जिंकला तो एस जे टायगर्स आंबेगाव संघानं आणि या स्पर्धेमध्ये केला उपांत्य पूर्व फेरीमध्ये प्रवेश. आजचा दिवस अत्यंत सुंदर ठरलेला आहे. प्रशांत भाऊ माळसकर प्रतिष्ठान मावळ संघाबरोबरच एस जे टायगर्स आंबेगाव 2 संघ ठरलेले आहेत उपांत्य पूर्व फेरीमध्ये.